नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आज आपण लोकसंख्याशास्त्र ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. कोणत्याही समाजाची उभारणी लोकसंख्या या चैतन्यशील व सजीव घटकावर अवलंबून असते. लोकसंख्या हा घटक जेवढा क्रियाशील असेल त्या प्रमाणात समाजाची व त्या अनुषंगाने राष्ट्राची प्रगती व विकास घडून येतो. म्हणून आज लोकसंख्याच्या अध्ययनाची आवश्यकता भासते. आज आपण या पाठात लोकसंख्याशास्त्राचा परिचय, स्वरूप, व्याख्या, अभ्यास विषय, लोकसंख्याशास्त्राचं अन्य जे सामाजिक शास्त्र आहे त्यांच्याबरोबर संबंध आणि लोकसंख्याशास्त्राचे अभ्यासाचे महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहोत. जगाच्या पाठीवर अनेक देश आकाराला आले आहेत. या देशांनी आपापली भूमी निश्चित करून स्वतःच्या भूप्रदेशात लोकांच्या कल्याणासाठी शासन व्यवस्था निर्माण केली आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार लोकसंख्येची घनता कमी जास्त झालेली आहे. सुपीक आणि पिकास योग्य असा भूप्रदेशात लोकसंख्येचे प्रमाण जास्त तर उजाड प्रदेशात ते विरळ आहे. आपल्या स्वतःच्या भूप्रदेशाला स्वतःचे एक स्वतंत्र वेगळे नाव असावे म्हणून अनेक देश वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी भारत हा एक देश आहे. मानव केव्हा आणि कसा अस्तित्वात आला याविषयी खोलात न जाता तो जमिनीवर कसा जगत आला आहे याचा मागोवा घेतला तर प्राचीन काळात तो कमालीचा मागासलेला होता. कंद, पुढे शिकार हा त्याचा आहार होता. वस्त्र नावाचा प्रकार त्याला माहीत नव्हता. निवारा म्हणून घर नावाची कल्पनाही त्याला माहीत नव्हती. तरीही तो जगत होता. हळूहळू त्याची प्रगती होऊ लागली आणि तो वन्यजीवापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी समूह करून राहू लागला आणि नंतर हळूहळू समूहाचं रूपांतर वस्तीमध्ये झाला आणि वस्तीचं रूपांतर खेड्यामध्ये झाला आणि खेड्याने नगराचं रूप घेतला आणि हळूहळू संख्या वाढू लागली. म्हणजे व्यक्तीचे एकटेपणे जाऊन समूहपण आले आणि समूहाचे रूपांतर समुदाय झाले आणि हा क्रम सतत वाढत गेला. वस्तीनुरूप लोकांची संख्या वाढू लागली म्हणून अतिरिक्त लोक अन्यत्र व्यवस्था करू लागतात. ही व्यवस्था प्रथम वस्ती आणि नंतर खेडे बनते. येथेही लोकांची संख्या वाढू लागली की पहिल्याप्रमाणे पुन्हा जगण्याची व्यवस्था केली जाते. हा क्रम गेल्या काही दशकापासून वाढू लागला आहे. नवीन शोधांमुळे लोकांचे आरोग्य निरोगी ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केले जाऊ लागले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी होऊन माणसाचे आयुर्मान वाढू लागले आहे. जनन प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात असला तरी हे ध्येय साध्य होणे अशक्य होऊन बसले आहे. जगाच्या पाठीवर काही देशाप्रमाणे भारताला याबाबतीत कमालीचे अपयश आले आहे. लोकसंख्येच्या रचनेत वयोगट, वांशिक विभागणी, सरासरी आयुष्मान, स्त्री-पुरुष प्रमाण, ग्रामीण व नागरी विभागणी यासारख्या बाबींचा कमी अधिक प्रमाणात विचार केला जात असतो. जॉन ग्रांट हा लोकसंख्याशास्त्राचा जनक समजला जातो. त्यांनी सर्वप्रथम लोकसंख्याशास्त्राच्या विषयनिष्ठ व शास्त्रशुद्ध अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवली. आता आपण लोकसंख्याशास्त्राची काही व्याख्या बघू. लोकसंख्याशास्त्र डेमोग्राफी. डेमोग्राफी हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. डेमोस म्हणजे लोक व ग्राफी म्हणजे काढणे किंवा लिहिणे. यावरून लोकसंख्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र असे म्हटले जाते. आता आपण काही विचारवंताची व्याख्या बघू. पीटर ऑरवॉक
ऑरकॉक्स म्हणतात, लोकसंख्येचे आकारमान, वृद्धी व घट इत्यादीची मोजमाप तसेच विशिष्ट भागातील लोकांचा जन्म व मृत्यूदरचे प्रमाण किंवा प्रजनन, मृत्यूसंख्या व विवाह या घटकांचे विविध संबंधित कार्य या संबंधीच्या सांख्यिकी पद्धतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्या शास्त्र होय. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये लोकसंख्येचा आकारमान, त्याची वृद्धी, घट इत्यादीचा मोजमाप केला जात असतो आणि मृत्यूदर चे प्रमाण, प्रजनन, विवाह असे घटकाचे संबंधित जे कार्य आहे त्यांच्या सांख्यिकी पद्धतीने अभ्यास केला जात असतो, तो शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र. W.G. वर्कले म्हणतात, मानवी समूहाचे संख्यात्मक वर्णन म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. हे शास्त्र व्यक्तीच्या वर्तणुकीशी संबंधित नसून एकूण मानवी समूह अगर त्याच्या एखादी भागाशी संबंधित असते. नंतर डोनाल्ड जे मोक म्हणतात, मानवी समूहाचा आकार, रचना व अवकाशी विभाजन यावर आणि यात होणाऱ्या बदलांवर प्रजनन, मृत्यूदर, विवाह, स्थलांतर व सामाजिक गतिशीलता या 5 प्रक्रियांद्वारे जे परिणाम होतात त्यांचा गणिती व सांख्यिकी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्या शास्त्र होय. म्हणजे मानवी समूहाचा आकार, त्याची रचना कशी आहे, त्याचं विभाजन कसं आहे, आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलांवर प्रजनन, मृत्यूदर, विवाह, स्थलांतर, सामाजिक गतिशीलता इत्यादी बाबींचा जे परिणाम होत असतं ते परिणामांचा गणितीय व सांख्यिकी अभ्यास या ठिकाणी केला जात असतो, तो शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र. आता आपण लोकसंख्याशास्त्राचे अभ्यास विषयावर चर्चा करणार आहोत. जन्मदर, मर्त्यता, वितरण, घनता, वृद्धिवाढ, साक्षरता व गुणवत्ता, रचना, स्थलांतर, साधनसंपत्ती, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जागतिक लोकसंख्या. प्रत्येक शास्त्राला स्वतंत्र असा अभ्यास विषय असतो. प्रामुख्याने लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासात प्रादेशिक जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर याविषयी विस्तृतपणे अभ्यास केला जातो. लोकसंख्या सामान्यतः नैसर्गिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे प्रभावित होत असते. म्हणून पृथ्वीवरील या घटकांची विविधता लोकसंख्याशास्त्राच्या व्याप्तीत भर टाकत असते. जन्मदर. जन्मदर हा लोकसंख्याशास्त्राचा एक प्रमुख अभ्यास विषय आहे. कोणत्याही समाजाची एकूण लोकसंख्या ही जन्मदराचा आधार घेऊन विचारात घेतली जाते. जगातील काही देशात जन्मदराचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे, तर काही देशात सदरचे प्रमाण कमी आहे. भारत, चीन यासारख्या देशात जनन प्रमाण व जन्मदर जास्त असल्याने या देशांची लोकसंख्या जास्त आहे, तर जर्मनीसारख्या देशात लोकसंख्या कमी असण्याचे कारण कमी जन्मदर सांगितले जाते. एवढेच नाही तर देशांतर्गत काही लोकसमूहात किंवा विशिष्ट वर्गात जन्मदर जास्त असतो, तर काही वर्गात तो कमी असतो. लोकसंख्याशास्त्र या कमी जास्त जन्मदराचे कारण शोधत असते. म्हणजे लोकसंख्याशास्त्राची ही एक महत्त्वाची बाब अभ्यास विषय समजली जाते. मर्त्यता. व्यक्ती जन्माला आली म्हणजे केव्हा तरी तिला मृत्यूच्या सामोरे जावं लागते, कारण जन्म आणि मृत्यू हा अटल बाबी असतात. लोकसंख्याशास्त्र समाजातील मृत्यूच्या प्रमाणाची आकडेवारी काढीत असते.
काही समाज वा देशात मृत्यूचे प्रमाण कमी तर काहीमध्ये जास्त असते. अविकसित देशात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. एवढेच नाही तर तो समाज आर्थिक बाबतीत दारिद्र्यात जगतो त्या समाजातही मृत्यूचे प्रमाण जास्त असते. लोकसंख्याशास्त्र असा बाबीचा तर अभ्यास करतेच शिवाय बालमृत्यू व वृद्ध मृत्यूचे प्रमाणही शोधून काढत असते. ज्या देशाची वा समाजाची आर्थिक सुबत्ता नामधारी असते तिथे जन्म आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारच्या देश समाजात व्यक्तीचे आयुर्मान जेमतेम 50च्या आतच असते. लोकसंख्याशास्त्र जन्माप्रमाणेच मृत्यूच्या बाबतीत अभ्यास करणारे एक महत्त्वपूर्ण शास्त्र समजले जाते. वितरण. लोकसंख्या वितरणाचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात अंतर्भूत झालेला असतो. प्रामुख्याने या बाबतीत लोकशास्त्रज्ञ वसाहतीचा आकार, वसाहतीचा विस्तार, खंडवार वितरण आणि लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध यासारख्या बाबीचा तपशील गोळा करीत असतात. काही वसाहतीची लोकसंख्या कमी तर काहीची जास्त असल्याच्या परिणामांचा मागोवा या शास्त्रात घेतला जात असतो. घनता. लोकसंख्येच्या वितरणाबरोबरच तिचे प्रकार आणि घनतेवर परिणाम करणारे घटक यासारख्या बाबींचा तपशील लोकसंख्याशास्त्रात अभ्यासला जात असतो. काही देशांच्या लोकसंख्येची घनता जास्त असते तर काहीची विरळ असते. लोकसंख्येच्या कमी जास्त घनतेची कारणमीमांसांनी योग्य अयोग्य परिणामांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जात असतो. वृद्धी वाढ. लोकसंख्या वाढ हा लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास विषय असल्याने लोकसंख्या वाढीचे जन्म व मृत्यूदर मापन, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या प्रक्षेपण आणि काळ सिद्धांत यासारख्या बाबीचा मागोवा घ्यावा लागतो. काही समाजात वा देशात लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त तर काही ते कमी असते. यात जन्म मृत्यूच्या प्रमाणाचा सहभाग असतो. लोकसंख्या का आणि कशी वाढते, त्या वाढीला कोणकोणते घटक जबाबदार असतात यानी अशा विविध बाबीचा तौलनिक अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो. साक्षरता व गुणवत्ता. लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्येच्या विविध बाजूंचा जसा अभ्यास केला जातो तसाच लोकसंख्येतील साक्षरता आणि लोकसंख्येची गुणवत्ता या बाबींचाही अभ्यास केला जातो. या अभ्यास प्रामुख्याने लोकांच्या साक्षरतेमधील फरक, लोकसंख्येची गुणवत्ता आणि त्याचप्रमाणे गुणवत्ता वृद्धिगत करण्याच्या पद्धती या संदर्भात केला जातो. त्याचबरोबर लोकसंख्येच्या साक्षरतेचा व गुणवत्तेचाही अभ्यास या शास्त्रात केला जाऊ लागला आहे. रचना. लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्या रचनेचाही अभ्यास केला जातो. प्रामुख्याने लोकसंख्या रचनेचा अभ्यास करताना वयोगट, लिंगभेद म्हणजे स्त्री आणि पुरुष, भाषा, धर्म, वैवाहिक स्थिती, साक्षरता, आर्थिक स्थिती, श्रमशक्ती नी एकंदरीत कौटुंबिक दर्जा यासारख्या घटकांचा मागोवा घेतला जातो. या सर्व बाबीचा तपशील संकलित झाला म्हणजे कोणत्याही देशाची समाजरचना कशी आहे यासंबंधीचे सप्रमाण विवेचन करणे शक्य होत असते. स्थलांतर. स्थलांतर हा विषयही लोकसंख्याशास्त्राचा महत्त्वाचा विषय आहे. संशोधकाला वा शासकीय कर्मचाऱ्याला स्थलांतराच्या अभ्यासात स्थलांतराचे प्रकार, स्थलांतरामुळे अविकसित देशाकडून प्राप्त झालेल्या लोकशक्तीचे स्पष्टीकरण, स्थलांतराची कारणे आणि स्थलांतरामुळे होणारे परिणाम यासारख्या बाबीचा तपशील
संकलित करावा लागतो, कारण स्थलांतर ज्या ठिकाणाहून होते आणि ज्या ठिकाणी ते स्थारवते या दोन्ही ठिकाणाच्या अनुकूल प्रतिकूल परिणामांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्राला करावा तर लागतोच. शिवाय स्थलांतर का होते, कशासाठी होते यासंबंधीचे विवेचन करताना स्थलांतराचे प्रकार आणि पद्धतीचाही विचार करावा लागतो. साधन संपत्ती. लोकसंख्याशास्त्रात फक्त लोकसंख्येची रचना, जन्म, मृत्यू, स्थलांतर इत्यादी बाबींचाच अभ्यास केला जातो असे नाही. लोक नुसते हवेवर जगत नसतात. त्यांना अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची आवश्यकता असते. लोकसंख्येचे प्रमाण वाढले व अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, औषधी यासारख्या अनेक बाबींची कमतरता निर्माण झाली तर अनेकविध समस्या आकाराला येत असतात. यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात साधन संपत्तीची उपलब्धता असेल तर प्रश्न निर्माण होत नसतात. लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारे जटिल प्रश्न साधन संपत्तीवर आधारित लोकसंख्या, अतिरिक्त लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या, न्यूनतम लोकसंख्या आणि लोकसंख्या विषयक धोरण इत्यादी घटकांचा लोकसंख्याशास्त्र तपशिलाने विवेचन करीत असते. ग्रामीण आणि नागरी. लोकसंख्याशास्त्रात जसा ग्रामीण लोकसंख्याचा अभ्यास केला जातो तसाच नागरी लोकसंख्याचाही मागोवा घेतला जातो. एवढेच नाही तर आदिवासी लोकसंख्येचाही अभ्यास या शास्त्रात केला जातो. तसे म्हटले तर आदिवासी लोकसंख्या ही रानावनात विखुरलेल्या अवस्थेत असली तरी तिचा समावेश ग्रामीण लोकसंख्येत करण्याचा प्रघात पडलेला आहे. या दोन्ही समाजाचा अभ्यास तसा दोन्ही भागातील लोकसंख्येत असलेला फरक, नागरीकरण प्रक्रिया, नागरीकरणाचे निर्णायक घटक आणि नागरीकरणाचा जागतिक कल तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था, लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर यांनी अशा अनेक दृष्टीने केला जातो. जागतिक लोकसंख्या. लोकसंख्याशास्त्रात जसा वेगवेगळ्या देश वा समाजाचा लोकसंख्यात्मक दृष्टीने अभ्यास केला जातो तसाच जागतिक पातळीवरून सुद्धा अभ्यास केला जातो. लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येचा जागतिक आढावा घेताना जागतिक लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचे जागतिक स्थलांतर, मध्यमवर्गीय व कनिष्ठवर्गीय लोकसंख्या, आयु मर्यादा, स्त्री पुरुष प्रमाण, वयोगट इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रित करणारे हे शास्त्र आहे. लोकसंख्याशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांबरोबर संबंधावर आपण आता चर्चा करणार आहोत. आज सर्व जगात लोकसंख्येसंबंधी वेगवेगळे प्रश्न निर्माण झाल्याने तर या शास्त्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व इतर सामाजिक शास्त्राच्या मदतीमुळे निर्माण झाले असल्याने काही प्रमुख शास्त्रांशी लोकसंख्याशास्त्राचा कसा संबंध आहे याचा मागोवा घेतल्याशिवाय एकंदरीत या शास्त्राचे नेमके स्वरूप कसे आहे हे लक्षात येणार आहे. लोकसंख्याशास्त्र व समाजशास्त्र. लोकसंख्याशास्त्र आणि समाजशास्त्र दोन्ही शास्त्र तथा विज्ञानास सामाजिक शास्त्रे म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. दोघींचाही अभ्यास विषय मानव समाज हाच आहे. दोन्ही शास्त्र मानवी वर्तन प्रकाराचा कमी अधिक प्रमाणात अभ्यास केला जातो. लोकसंख्येचे एकूण प्रमाण, स्त्री पुरुष यांचे प्रमाण,
जन्ममृत्यूचा दर, स्थलांतराचे स्वरूप, वयोगट, वैवाहिक परिस्थिती, कौटुंबिक स्वरूप, शैक्षणिक प्रगतीचा आलेख, बेकारी, कुपोषण अशा अनेक बाबींचा संबंध लोकसंख्याशास्त्राशी येतो. विशेष म्हणजे या सर्व बाबी लोकसंख्याशास्त्राच्या अंतर्गत असल्याने त्याचा लोकसंख्याशास्त्राला अभ्यास करावा लागतो. हे सर्व घटक समाजाशी संबंधित असल्याने नाही म्हटले तरी लोकसंख्याशास्त्राचा संबंध समाजशास्त्राशी आल्याशिवाय राहतच नाही. कारण समाजशास्त्रात मानवाच्या सर्व क्षेत्रातील वर्तनाचा आणि व्यक्ती 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 समूह 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 यांच्या परस्पर संबंधाचा सखोल अभ्यास केला जातो. समाजाला एकंदरीत आकार देण्याचे काम लोकसंख्याशास्त्र करते, तर समाज नेमकं कसं आहे या संबंधीची कल्पना समाजशास्त्र देत असते. तात्पर्य, व्यक्ती आणि समाज हा लोकसंख्याशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यास विषय असल्याने त्यांचा परस्परांशी संबंध तर असतोच, शिवाय ही दोन्ही शास्त्रे एकमेकांवर अवलंबूनही असतात. लोकसंख्याशास्त्र व राज्यशास्त्र. राज्यशास्त्रात शासन संस्थेचा विचार समाज तथा लोकसंख्येच्या बाबतीत केला जातो. कायदा, प्रशासन इत्यादी शासन संबंधित बाबींचा सांगोपांग विचार राज्यशास्त्र करीत असते. म्हणजे राज्यशास्त्र लोकांच्या एका विशिष्ट वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करीत असते. लोकसंख्याशास्त्र हे लोकांच्या वर्तनाचा संबंध जन्म, मृत्यू, स्थलांतर, वैवाहिक जीवन इत्यादींशी कसा असतो आणि त्याचा समाजावर कसा आणि कोणता प्रभाव पडतो याचा मागोवा घेत असते. लोकसंख्याशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही सामाजिक शास्त्रात तसा खूपच फरक असला तरी दोन्ही शास्त्रे समाजाशी संबंधित असल्याने समाजाचे बरेच विषय असे आहेत की त्या विषयांचा या दोन्ही शास्त्रांना विचार करावा लागतो. म्हणजे त्यांच्यात एकीकडे जशी भिन्नता जाणवते तशी दुसरीकडे समानताही जाणवते. उदाहरण, राजकीय संघर्षाचा एक भाग म्हणून राज्यशास्त्रात युद्धाचा जसा विचार केला जातो तसाच या युद्धाचा लोकसंख्येवर कसा परिणाम होतो व लोकसंख्येत कोणकोणते बदल घडून येतात याचा मागोवा लोकसंख्याशास्त्राला घ्यावा लागतो. म्हणून या दोन शास्त्रांच्या अभ्यास विषयाची काटेकोर व कायमस्वरूपी विभागणी करणे शक्य नाही, कारण त्यांचे अभ्यास विषय हे परस्परांशी संबंधित असून परस्पर पूरक आहे. लोकसंख्याशास्त्र व अर्थशास्त्र. व्यक्तीचा आर्थिक प्रश्नांचा व त्यातून होणाऱ्या आर्थिक वर्तनाचा समावेश अर्थशास्त्रात झालेला असतो. एवढेच नाही तर देशाशी संबंधित असणाऱ्या आर्थिक प्रश्नांचाही समावेश अर्थशास्त्रात झालेला असतो. देशातील उत्पन्न आणि उत्पन्नाचे स्रोत, रोजगार, एकूण राष्ट्रीय व दरडोई उत्पन्न, देशाची उत्पादन क्षमता आणि खर्च यासंबंधी केले जाणारे नियोजन यांनी अशा अनेक विविध बाबींचा विचार अर्थशास्त्राला करावा लागतो. देशाच्या कोणत्याही आर्थिक बाबीशी समाज व लोकसंख्याचा संबंध आलेला असतो. आर्थिक प्रगतीचा वेग हा लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता यावर अवलंबून असतो. आर्थिक प्रगती समाधानकारक असेल तर निश्चितच लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडून येत असते. याचाच अर्थ असा की अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला लोकसंख्येचा अभ्यास करणे अनिवार्य असते. देश वा समाज गरीब असो की श्रीमंत, त्या देशाला लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या प्रमाणात श्रमप्रधान उत्पादन
तंत्राचा व लोकसंख्या कमी असेल तर भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा अंगीकार करावा लागत असतो. म्हणजे लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांना परस्परांचा आधार घेऊनच समाज जीवनाचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्याशास्त्र आणि इतिहास. इतिहास हा समाजाशी संबंधित असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकसंख्याशास्त्र आणि इतिहास ही दोन्ही शास्त्रे मानव वर्तनाच्या घटना, प्रसंग वा प्रक्रिया प्रकारांचा अभ्यास करीत असली तरी त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनात व स्वरूपात महत्त्वाची तफावत दिसून येते. इतिहासकार ऐतिहासिक घटनांची कालानुरूप मांडणी करतात, तर त्या घटना प्रसंगाच्या आधारे लोकसंख्याशास्त्रज्ञ भूतकाळातील लोकसंख्येची वाढ व घटकांचा वेध घेत असतात. भूतकाळात कोणत्या देशाची व जगाची लोकसंख्या किती होती आणि ती केव्हा आणि कशी वाढली आणि केव्हा आणि कशी कमी झाली या बाबीचा वर्तमानकालीन लोकसंख्येशी मेळ घालण्याचे काम लोकसंख्याशास्त्र करीत असते. भूतकाळातील लोकसंख्येची आकडेवारी जर उपलब्ध असेल तर लोकसंख्याशास्त्रज्ञ उपलब्ध आकडेवारीचा आधार घेऊन वर्तमान काळातील लोकसंख्येवर चर्चा करून भविष्याचा अंदाज व्यक्त करीत असतात. लोकसंख्याशास्त्र आणि इतिहास या दोन्ही सामाजिक शास्त्रांचे अभ्यास विषय तथा क्षेत्र वेगवेगळे असले तरी दोन्हीचा अभ्यासाचा केंद्रबिंदू समाजच असल्याने ते परस्परांशी संबंधित आहेच. लोकसंख्याशास्त्र व भूगोल. लोकसंख्या ही प्रामुख्याने भौगोलिक परिस्थितीशी निगडीत असते. अनुकूल हवामानात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते तर प्रतिकूल हवामानात ते तसे नसते. म्हणजे उजाड रानावर वा बर्फाच्छादित प्रदेशात निश्चितच लोकसंख्येचे प्रमाण विरळ असेल. नैसर्गिक साधनसामग्री आणि लोकसंख्या यांच्या भौगोलिक विभाजनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. लोकसंख्याशास्त्र आणि भूगोल यांचा तुलनात्मक विचार केला तर असे दिसून येते की भूगोल या विषयात पृथ्वीची भौतिक वैशिष्ट्ये, शहरी आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी विभागलेली मानवी वस्ती, वसाहती, मानव समाजाचे भौगोलिक विभाजन आणि या सर्वांचे परस्परांशी असलेले संबंध या आणि अशा काही बाबींचा अभ्यास केला जातो. असाच प्रकारचा परंतु काहीसा वेगळ्या पद्धतीने लोकसंख्याशास्त्रातही मानवाचा अभ्यास केला जातो. यावरून निश्चितच असे लक्षात येते की लोकसंख्या भूगोल वा मानव भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र या विषयांचा परस्परांशी कमालीचा निकटचा संबंध आहे. लोकसंख्याशास्त्र व मानवशास्त्र. इतर सामाजिक शास्त्राप्रमाणेच लोकसंख्याशास्त्र आणि मानवशास्त्र यांचेही परस्परांशी निकटचे संबंध आहेत. दोन्ही शास्त्रे मानवांचा अभ्यास करतात. या दोन्ही शास्त्रांच्या अभ्यास पद्धती काहीशा वेगळ्या असल्या तरी अभ्यास विषय मात्र एकच आहे. व्यक्ती आणि समाज हे या विषयाचे अभ्यास क्षेत्र आहे. मानवशास्त्र हे इतिहासाप्रमाणेच पूर्वकालीन समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र असले तरी वर्तमान परिस्थितीत ते आदिम तथा आदिवासी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून ओळखले जाते. जंगलात राहणाऱ्या वन्य जमातीचा अभ्यास करणे हे मानवशास्त्राचे खास अभ्यास क्षेत्र आहेत. मानवाचा अभ्यास करणारे ते मानवशास्त्र असा या विषयाचा सरळ अर्थ लक्षात येतो.
थोडक्यात लोकसंख्याशास्त्र हे जसे मानवशास्त्राशी संबंधित आहे, तसेच ते इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्राशी सुद्धा जवळीक ठेवून आहे. म्हणजे लोकसंख्याशास्त्राच्या विकासाचा जर शास्त्रीय आणि नैतिक दृष्टीने विचार केला तर इतर कोणतेही सामाजिक शास्त्र लोकसंख्याशास्त्राला जसा मदतीचा हात देत असते, तसेच लोकसंख्याशास्त्र आणि मानवशास्त्र ही शास्त्रे सुद्धा परस्परांशी कमालीची जवळीक ठेवून आहेत. आता आपण लोकसंख्याशास्त्राचे अभ्यासाचे महत्त्व जाणून घेऊ. लोकसंख्या अध्ययनामध्ये लोकसंख्येशी संबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. तिचे महत्त्व आपल्याला खालील मुद्द्यांवरून स्पष्ट करता येईल. विविध समस्यांचे आकलन. मानवी समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आढळतात, जसे दारिद्र्य, कुपोषण, साथीचे रोग, सांप्रदायिक संघर्ष, युद्ध अशा प्रकारच्या अगणित समस्यांनी मानवी समाज ग्रस्त आहे. या समस्यांचा आणि लोकसंख्या या घटकाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंध येत असतो. उदाहरण, दारिद्र्य ही समस्या आणि अतिरिक्त लोकसंख्या यांचा परस्पर संबंध प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे असे आढळून येते. अतिरिक्त लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधनसंपत्ती ही लोकसंख्येच्या पोषणास अपुरी पडते. त्यामुळे उद्योग व्यवसायांचा विकास होत नाही. परिणामी रोजगार निर्मितीत घट व त्यामुळे बेरोजगारी व दारिद्र्यात वाढ होते. त्यामुळे बेकारी व दारिद्र्य असा समस्याचे आकलन होण्यासाठी लोकसंख्या या घटकाचा अभ्यास आवश्यक ठरतो. लोकसंख्या वाढीबाबत जागृती. लोकसंख्या विस्फोट म्हणजेच प्रचंड वेगाने वाढणारी अतिरिक्त स्वरूपाची लोकसंख्या ही आज जगापुढील प्रमुख समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठीच उपाययोजनांसाठी लोकसंख्येच्या सखोल अध्ययनाची गरज आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शासकीय तसेच खाजगी पातळीवरही अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रयत्नांमध्ये लोकसहभागाची गरज आहे. लोकांमध्ये लोकसंख्या वाढीविषयी जागृती निर्माण केल्यास लोकसंख्या नियंत्रणाच्या योजना व कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग निश्चितच वाढेल. अर्थात अशी जागृती निर्माण होण्यासाठी लोकसंख्या अध्ययन महत्त्वाची भूमिका बजावते. लोककल्याणकारी धोरणांची आखणी व अंमलबजावणी. आधुनिक काळातील राज्ये ही कल्याणकारी राज्ये आहेत. लोककल्याण हेच आधुनिक शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन, सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम, दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम अशी धोरणे व योजना आखल्या जातात. अशा धोरणांची कार्यक्षमपणे आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी देशातील लोकसंख्येशी संबंधित विविध घटकांचे अध्ययन करावे लागते, जसे लोकसंख्येची रचना, स्वरूप, आकारमान, स्त्री-पुरुष प्रमाण, साक्षरता प्रमाण, राहणीमान इत्यादी. या घटकांचे परिपूर्ण अध्ययन केल्यामुळे अधिक वास्तववादी व नाविन्यपूर्ण धोरणे आखता येतात व तितक्याच कार्यक्षमपणे त्यांची अंमलबजावणीही करता येते. संशोधन व अभ्यासासाठी महत्त्व. लोकसंख्या शास्त्रामध्ये लोकसंख्येचे अध्ययन हा विषय समाविष्ट आहे. हे एक सामाजिक शास्त्र असल्याने इतर सामाजिक शास्त्रांशी त्याचा जवळचा संबंध असून त्या शास्त्रांशी संबंधित अभ्यास व संशोधनामध्ये लोकसंख्या अध्ययन सहाय्यक ठरते. उदाहरण, अर्थशास्त्रात आर्थिक घटकांचा अभ्यास करताना लोकसंख्याविषयक माहितीचा उपयोग होतो. मानवी भूगोलात मानवी समाजाचा अभ्यास करताना लोकसंख्या अध्ययन उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरते.
सामाजिक विसंवादाचे नियंत्रण. अनेक वेळा लोकसंख्येशी संबंधित समस्यांमुळे सामाजिक विसंवादाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. उदाहरण, एखाद्या प्रदेशामध्ये दुसऱ्या प्रदेशातील लोक स्थलांतर करतात. असा स्थलांतरित लोकांची संख्या जास्त असल्यास त्या प्रदेशात राहणीमान, रोजगार अशा घटकाबाबत समस्या निर्माण होऊन स्थलांतरित लोक व मूळ रहिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होतो व त्यातून सामाजिक विसंवाद निर्माण होतो. या स्थलांतरावर नियंत्रण आणण्यासाठी स्थलांतर मागची विविध कारणे शोधावी लागतात. लोकसंख्याविषयक अध्ययनातून अशी कारणे शोधता येतात व या समस्येवर उपाययोजना करता येतात. अशा प्रकारे सामाजिक विसंवादास कारणीभूत घटकांचे नियंत्रण करून त्यांच्यावर नियंत्रण आणण्यात लोकसंख्या अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते. पर्यावरण संवर्धन. आधुनिक काळात मानवाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी पर्यावरण असंतुलन ही एक समस्या आहे. या समस्येचे मूळही आपल्याला लोकसंख्या या घटकात सापडते. अफाट प्रमाणात असलेल्या लोकसंख्येच्या दैनंदिन व्यवहारामधूनच पर्यावरणाची हानी होते व पर्यावरणीय असंतुलनाचा प्रश्न निर्माण होतो. लोकसंख्याविषयक अध्ययनातून या समस्येच्या मूळ कारणांचा शोध घेऊन पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण आणून पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी उपाययोजना करता येतात. अशा प्रकारे लोकसंख्या अध्ययन हे वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. लोकसंख्या अध्ययनामुळे वेगवेगळ्या समस्यांचे आकलन होते तसेच त्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात उपाययोजना सुचविता येतात. आधुनिक काळात लोकसंख्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. थँक्यू.